तर आज आम्ही आलो आपल्या नांदगावच्या बारावाड्यांमधील आंघोळीसाठी गोदाडे जेवणासाठी व्हायरल असलेल्या लोकेशन वरती, तर ते म्हणजे आपलं नांदगावचं धरण. तर काय म्हणते मित्रांनो, मी तुमचं कार्तिक दाराणी, तुमचं आपल्या वाडीवरच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मामाचा ना आमचा प्लॅन झाला का आंघोळीला जायचे. मग काय निघालो, जाताना ना आमच्या मागं म्हशी पण आंघोळीला येत होत्या. म्हणलं या तोपर्यंत आम्ही पुढे जातो. या पाय आपल्या नांदगावच्या बावन मोऱ्या, याच तुम्हाला माहितच असतील. बरं, त्याच्यानंतर आपण आलो पाण्याच्या ठिकाणी म्हणजेच आंघोळीच्या ठिकाणी. पण आम्ही काही तिकडे थांबलो नाही, आम्ही आलो असंच पुढे चक्कर मारायला. त्याच्यानंतर तिकडून येताना पाहतोय तर इकडे चालू होतं त्यांचं लाईटी बसवायचं काम. मग काय आलो दिली इकडे झाडाखाली गाडी लावून. गाडी लावली, निघालो खाली येऊन पाहतोय तर मोकर पोरा आंघोळी करी. त्याच्यातील काय गोणे घेऊन निंडत होती. कपडे काढले आणि डायरेक्ट एक सुळ उडी मारली. मग तेव्हाशी बरं वाटलं भाऊ. मग त्याच्यानंतर थोड्याशा उड्या मारल्या. मग जरा अजून बरं वाटलं. उड्याच मारत होतं तेवढेच आपले फॅन लोक भेटले. ते म्हणे का आम्हाला ब्लॉग मध्ये घे. मग त्यांनी घेतलं. त्याच्यानंतर इकडे पाहतोय तर त्या चिक्याला मोकर बुडवला असं चालू होती त्यांची मजाक मस्ती. मग काय म्हणला आपण थोडी मजा गाव. मग आम्ही आलो मोरिक. तिकडे आलो, मामा तर डायरेक्ट पुढे गेला होता. जयशन मी तर तिकडूनच मागं फिरलो होतो. साबण लावलं डायरेक्ट एक उडी मारली. त्याच्यानंतर मग कपडे घातले ना आमचा जयश तर डायरेक्ट कोणाच जाऊन बसला होता. कारण असंच. बरं, ते काय असं जाऊ द्या. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो घरी आणि आजचा आपला वाडूरचा ब्लॉग इथे संपून टाकू. भेटू मग पुढच्या अशाच एखाद्या ब्लॉग मध्ये. जाता फक्त एक फॉलो करून जा आणि आवडला असेल तर लाईक करून जा. काही विषय नाही.